नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा, अतृप्त आत्मा. एक छोटीशीच लघुकथा. लेखिका आहेत वैशाली गोंडाल. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. एक अतृप्त आत्मा म्हणजे एखाद्या व्यक्तीची मरणापूर्वी जर एखादी इच्छा अधुरी राहिली असेल किंवा त्याच्या संपत्तीवर त्याचा अतिलोभ राहिला असेल किंवा एखाद्याचा सूड घेण्याची इच्छा राहिली असेल, अशा व्यक्तीचं त्याच्या मरणानंतरही भूत योनीत जन्म घेऊन अदृश्य रूपाने तिथे वास्तव्य करतात. त्यालाच अतृप्त आत्मा असे म्हणतात. पण ते किती जणांना दिसतात व किती जणांना दिसत नाही हे ज्याच्या त्याच्या राशीवर अवलंबून असतं. कोणी म्हणतात की मनुष्यगणांच्या व्यक्तींनाच ते दिसतात, पण ते किती खरं आहे हे काही मला माहीत नाही, कारण मी स्वतः कधी भूत प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. पण लहान असताना एकदा जंगलात त्यांच्या अदृश्य अस्तित्वाचा खरा अनुभव मी घेतलेला आहे आणि त्यावर मी एक चकवा या नावाने भयकथा पण लिहिली आहे. आणि तसंही या जगात जशी दैवी शक्ती आहे पण ती आपल्याला कधीच दिसत नसते, तरीही आपल्याला तिच्या अस्तित्वाची सतत जाणीव होत असते. अगदी तशीच अदृश्य शक्तीसुद्धा आहे. तिच्याही अस्तित्वाची आपल्याला कुठेतरी जाणीव होते, पण ती सर्वांनाच होत नसते, कारण ती थंडगार हवेच्या झुळकेसारखी असते. ती विनाकारण कोणालाही त्रास देत नाही, पण तिच्या मार्गात जर चुकून कोणीही आडवा आला तर मात्र त्याला ती आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय अजिबात सोडत नसते. पण आपल्या पिक्चरमध्ये व सिरियल प्रोग्राममध्ये ज्या प्रकारे भूतांचं वर्णन करून त्याचं रूप व अस्तित्व दाखवतात, त्या प्रकारे भूत खरंच आहेत की नाहीत हे त्यांनाच ठाऊक असेल. कदाचित त्यांनी ती पाहिलीही असतील, पण ते दृश्य पाहून भूतांच्या विषयीची भीती व दहशत मात्र लहान मुलांच्या मनात खूपच खोलवर होत असते. ही एका गावात घडलेली घटना आहे. त्या गावात एका बाळंतीण बाईचं नुकतंच निधन झालं होतं. तिच्या नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळाला सांभाळायला कोणीही नव्हतं, म्हणून तिचे आई वडील त्या ताण्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेले होते. पण ते छोटं बाळ आपल्या आईसाठी व तिच्या दुधासाठी खूप रडत असायचं. त्या बाळाची आजी त्याला गाईचं दूध पाजायची, पण ते बाळ ते दूध अजिबात तोंडात घेत नसे आणि रडून रडून झोपून जात असे. त्याची आजी दर दिवशी रात्री त्या बाळाला स्वतःच्या पुढ्यात घेऊन झोपत असे, पण ती ज्यावेळी सकाळी झोपून उठायची तेव्हा ते बाळ तिच्या पुढ्यात नसायचं, तर ते दुसऱ्या खोलीत शांतपणे झोपलेलं असायचं. तिला हा प्रकार काहीच कळत नव्हता. सुरुवातीला तिला वाटलं होतं की तिचे पती त्याला घेऊन खेळवता खेळवता तिथे झोपवत असतील, पण अचानक एक दिवस तिला मध्येच जाग झाली होती. तेव्हा तिच्या पुढ्यात त्यावेळी ते बाळ नव्हतं, म्हणून ती उठून आपल्या पतीच्या खोलीत त्या बाळाला पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा तिचे पती तर डाराडूर झोपले होते. तिने घाबरून त्यांना झोपेतून उठवलं आणि बाळाला तुम्ही कुठे झोपवलं आहे असं विचारलं. ऐकून ते म्हणाले, अगं बाळ तर तुझ्या पुढ्यात झोपलेलं आहे ना, मग मी कशाला त्याला इकडे घेऊन येऊ. तेव्हा ती म्हणाली, अहो असं काय करता, तुम्ही तर रोज त्याला माझ्या पुढ्यातून आणून इथे तुमच्या खोलीत झोपवतात ना. हे ऐकून तिचे पती खूपच बुचकळ्यात पडले होते. त्यांना थोडा वेळ ती काय म्हणते ते काहीच समजलं नाही. ते फक्त बराच वेळ तोंडाचा आ वासून तिच्याकडे पाहतच राहिले होते आणि मग बऱ्याच उशिराने ती काय म्हणते ते त्यांच्या डोक्यात आले होते. ते म्हणाले, मी तर कधीच आत्तापर्यंत त्याला माझ्या खोलीत आणलेलं नाही. आणि त्यांच्या तोंडून हे ऐकून त्यांची पत्नी त्यांच्या तोंडाकडे बराच वेळ आवासून पाहत राहिली होती. आणि मग भानावर येऊन ते दोघेही घाबरून एकाच वेळी जोरात ओरडले होते. म्हणजे मग त्या बाळाला इथे रोज कोण आणून झोपवत होतं आणि आता ते बाळ कुठे आहे. ते दोघेही खूप घाबरून गेले होते. मग बाळाची शोधाशोध सुरू झाली होती. तेवढ्यात त्यांना स्वयंपाकघरातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता, म्हणून ते दोघेही धावतच स्वयंपाकघरात गेले होते. तिथे जाऊन पाहतात तर तिथे जमिनीवर ते बाळ खूप मजेत अगदी एकटेच हुंकार देत पहुडले होते. नुकतंच दूध पिऊन त्याचं पोट भरल्यासारखं दिसत होतं आणि हा चमत्कार पाहून त्याचे आजी आजोबा खूपच आश्चर्यचकित व भयभीतसुद्धा झाले होते. हा नक्की कुठला प्रकार आहे हेच त्यांना समजत नव्हतं. फक्त 3 महिन्याचं छोटं बाळ ते आपोआप खोलीतून गायब होतं काय आणि आपल्या आईचं दूध प्यायल्यासारखं तृप्त होऊन ते शांतपणे खेळतंय काय. खूपच अद्भुत असं दृश्य होतं.
पण त्या बाळाचे आजी आजोबा मात्र त्यांना जे काही समजायचं होतं ते समजून चुकले होते. आणि नंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरलेली होती व चर्चेचा विषयही ठरली होती. नंतर मग कोणाला पाहिजे तसे लोक तर्कवितर्क लावत होते. आणि आपणसुद्धा नक्की यात काय समजायचं आणि हा नक्की कसला प्रकार आहे. दर दिवशी रात्रीचं कोण त्या बाळाला घेऊन जात असेल आणि ते खूप रडणारे बाळ एकदम ताजं टवटवीत व शांत कसं होत असेल. आणि नक्की ही कुठली शक्ती असेल, दैवी शक्ती की अदृश्य शक्ती, हे तुम्हीच विचार करा. आणि ही छोटीशी आपली लघुकथा इथेच संपते. मित्रमैत्रिणींनो, ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तसेच कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कोणाला असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.